ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदे फडणवीसची पॅन्ट मागून पिवळी झाली. यांना माहीत आहे की मतदार आमच्या विरोधात आहे म्हणून यांनी उमेदवार मॅनेज केले. पनवेलच्या सामान्य रिक्षावाल्याने भाजपची संपूर्ण आबरू काढली. बीजेपीवाले इंग्रज झालेत आता. त्याने इलेक्शन घेऊच नाही. तुम्हीच बसा डायरेक्ट अख्ख्या देशावर. ते काय याला काय लोकशाही बोलतात? पैसे देऊन तुम्ही उमेदवार विकत घेतात. लोकांना मतदानाचा अधिकार कुठे भेटणार? तुम्ही असे पैसे देऊन माघार घ्यायला लावता, तुम्ही जबरदस्ती करता. मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी केलं ना विकास. 95,000 कोटीची FD यांनी भडव्यांनी मोडली. हा प्रशासक बसून 8 वर्ष काय हे काय यांच्या गांडीत जोर होता ना बीजेपी वाल्यांच्या. मग 8 वर्ष नगरपालिका का रखडवली सगळ्या एवढ्या? यांनी का रखडवल्या? मोदी यांचा एवढा मोठा हे आहे ना नेता, मग यांनी रखडवल्या का नेता? हे यांच्या सोयीप्रमाणे करतात. हे बरोबर सोयीप्रमाणे इलेक्शन घेतात आणि तिथं बिनविरोध करून आणतात. बिनविरोध कधी बघितलं का महानगरपालिके याच्यामध्ये? ग्रामपंचायतीमध्ये ठीक आहे, बारीक वॉर्ड असतो तिथं होते. राज ठाकरेंनी शिंदे फडणवीसला वॉर्निंग दिली की भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन आली नाही. उद्या तुमची सत्ता जाईल तेव्हा यापेक्षा जास्त बिनविरोध निवडणुका होऊन भाजप निवडणुकीत पराभूत झाली तर तेव्हा शिंदे देवेंद्रने रडायचं नाही. मतचोरी पकडली म्हणून आता भाजपने उमेदवार चोरून बिनविरोध निवडणूक करायची ठरवलं आहे का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा. काल परवापासून राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय. त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते. अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे. त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या. संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो. बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे. बाकी प्रश्न आहेत, त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देऊ. बोलण्यासारखं खूप आहे. जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ. पण कोर्टात जाऊन काय होणार आहे? विश्वास ठेवायचा तरी कोणावर? ही प्रक्रिया म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरोह होते त्या आरोहचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा. कोणी त्यांना फोन केले होते ते काढा. का तोही रेकॉर्ड आता व्हिडिओच्या CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजप्रमाणे नष्ट केलं आहे तेही लोकांना कळू द्या. एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही आहे. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका. याचं कारण आत्ता आपण जे काय करतो आहोत
तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत, तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे. आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्या वेळेला याहून वाईट ज्या वेळेला होईल, त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या वेळेला करणं गरजेचं असतं. आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना, याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत. मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे. आपण काय पसरवतोय, आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये. मी गेले 10 वर्ष, अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे UP बिहार करतायत. उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातंय त्या प्रकारचं राजकारण, महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं, महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं, हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं. नाही, एकच सेकंद जरा मध्ये मी थोडंसं काल मुख्यमंत्री बोलले, कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या. पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत. ठेवी या काही चाटायला नसतात. मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी 100% बरोबर आहे. ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे. हिंदू होगा और वो मराठी होगा, तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है? एक दूसरा, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली. त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं. बरोबर. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर. मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? या प्रश्नाला एकच आहे, याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत. आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली, कुठेही मला सरकलेली दिसली नाही. आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे. मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे. दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे. राज साहेब, काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? मला उद्धव, अरे थांब, राजला विचारलं मी उत्तर देतो. मी उत्तर द्यायची नाही, तुम्ही प्रश्न विचारत राहा. तुझं झाला, तू विचार. काय झालं? हा बोल. धान्या वाघ जे म्हटलं, मी हसलो नाही का? मी हसलो ना. बाईकवर असा मी तर शांतपणे हसलो. संजय राऊत जोरात हसले. हे त्याचं उत्तर.